दोघी सासूनाचं जरा बी जमत नव्हतं, दोघीचं रोज भांडण व्हायचं रोज. आता ती पोरगा वैतागला होता, तरी पण ती त्या पोराच्या आई त्याला एकच म्हणायची की बाबा तूच तुझी बायको लेकरं बाजूला राहा, खा, मी लय कमविलं, मी लय काबाड कष्ट केलेलं आहे, नका बोटानं कमविलंय, तुझी बायको अशी तशी. आणि ती बायको बी कमी नव्हती, ती बी सासूला भांडायची. आता बाजूला राहा म्हणल्यानंतर पोराला बाजूला राहणं अवघड नव्हतं, पण तो एकच विचार करायचा की आई बापाला आपण एकुलती एक आहेत, आपण जर बाजूला राहिले तर लोक काय म्हणतील की बघा काय भाऊ भाऊकीपासून का भाऊ बांधापासून हा बाजूला राहिला, आई बापापासून बाजूला राहिला. म्हणून बिचारा बाजूला राहत नव्हता. पण ही आईला बी काय कळत नव्हतं की हा पोरगा, त्याला वाटायचं की माझ्या जीवावर खातोय, मी कमी खातोय म्हणून बाजूला राहत नाही. ती सारखं रोज किटकिट किटकिट करायली. शेवटी तो वैतागला आणि एक विचार केला की खरंच आपण बायको लेकरं घेऊन बाजूला राहून खाऊ. मग त्यानं एक विचार केला की आपण गावात बाजूला राहून खाण्यापेक्षा कुठंतरी शहरात जाऊन खाऊ. मग तो शहरात गेला. आता शिकलेला होता, एका कंपनीत चांगल्या नोकरीला लागला. वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर त्याचे वडील वारले. आता वडील वारल्यानंतर त्याला कठीण झालं की आईला एकट्याला गावात ठेवणं अवघड होतं आणि आईला सोबत घेऊन जाणं त्यापेक्षा कठीण होतं. का तर बायकोचं नाहीचं जरा बी जमत नव्हतं. त्याला काय करावं हे सुचना गेला. तरी पण त्यानं बायकोला समजून सांगितलं. बायको आधी तर नाहीच म्हणली, पण बायकोला समजून सांगितलं की बाई लोक नावं ठेवायला लागलेत, आईला मी गावात नाही ठेवू शकत. तेव्हा बायको म्हणायची की एक बाई ठेवा कामाला, पण सासूबाई काय माझ्यापाशी नको. पण शेवटी आता मुलगा आहे ना, आणि आईविषयी प्रेम असतं प्रत्येक मुलाला. बायकोमुळं काही वेळा मुलं गप्प बसतात, पण मुलाला काय पटत नव्हतं बाई ठेवणे वगैरे कामासाठी. त्याने शेवटी बायकोला समजून सांगितलं, अगं आता आपली लय म्हातारी झालेली आहे, किती दिवसाची सुट्टी आहे ती अशी, की थोडं ऍडजस्ट करून. मग कशी तरी बायको राजी झाली. हे ना आईला घेऊन आला. आईला घेऊन आल्यानंतर आता तिचं काय म्हणतात ना, आलेल्याचे गुण मेल्याशिवाय जात नाहीत. तिचा काय स्वभाव गेला नाही. तिनं इकडं आल्यावर परत त्या सुनाला कुरकुर करायला चालू केलं. दुगीचे वाद लागले. मग सून म्हणली की मी इथं येऊन अंगाच्या पांघरुणाशी आलाव म्हणली आणि मी माझ्या नवरीनं कमवलं. तेव्हा ती आईनं डायरेक्ट सांगून टाकलं, मी जर माझ्या पोराला शाळा नसती शिकवली तर असं काय कंपनीत कामाला लागला असता. म्हणजे आज जे आहे माझा पोरगा ती फक्त माझ्यामुळं आहे. म्हणून त्या सुनाला रोज कटकट रोज भांडणं व्हायला लागले. तो पोरगा इथं बी वैतागून गेला. पण आता त्याला इकडं आड आणि इकडं विहीर झालती ना, बायकोला सोडता येत नव्हतं ना, आईला सोडता येत नव्हतं. मग असंच तो एक दिवस घरात भांडणं चालू होते. गेला ऑफिसला रागात निघून. मग ऑफिसला गेल्यानंतर आईनं फोन केला. म्हणली बाबा मला आत्ताच्या आत्ता गावी नेऊन सोड म्हणली, मला काय तुझ्या घरात राहायचं नाही म्हणली, तुझी बायको अशी आहे तशी आहे. मग मुलगा म्हणला आई मी आता ऑफिसमध्ये आल्यावर, पण ती ऐकायलाच तयार नाही. आईचा फोन ठेवतो का नाही तर बायकोचा फोन. तुमच्या आईला जर ह्या घरात ठेवायचं असेल तर मी माझ्या माहेरी निघून जाते आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता म्हणली घरी निघून या, नाही तर मी जीवाचं तरी काहीतरी करून घेते. आता बिचारा घाबरला, पटकन गाडी काढली आणि गाडीवर यायला लागला. तरी पण ह्यांचे फोन काय बंदच नव्हते. सारखं फोन चालू, तो गाडी चालवीत फोनवर बोलत होता. आणि अचानक अशी वेगात ट्रक आली आणि त्याला उडवून गेली. मुलगा जागीच ठार झाला. मुलगा जागी ठार झाल्यानंतर त्याचा फोन बाजूला पडला, तरी पण त्याच्या आईचा फोन वाजला. मग तिथं जमलेल्या लोकांनी तो फोन उचलला आणि त्यांना सांगितलं की म्हणे तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय आणि मुलगा जागीच गेलाय. तरी पण त्या माऊलीला खरं नाही वाटलं. तिला एक वाटलं की मुलगा घरी आमचे भांडण आहेत म्हणून घरी यायला नको, म्हणून शेजारी कुणाला तरी फोन देऊन खोटं बोलायला लावतो. आईचा फोन ठेवतो का नाही तोपर्यंत बायकोच्या फोनची रिंग वाजली. आता तिथं जमलेल्या लोकांनी तिचाही फोन उचलला आणि विचारलं की तुम्ही कोण आहेत म्हणले. तिनं सांगितलं मी त्यांची बायको आहे. त्यावेळेला तिलाही तेच सांगितलं तिथं जमलेल्या लोकांनी की असाच ऍक्सिडेंट झालेला, हे जागीच गेलेत आणि ताबडतोब तुम्ही इथं या. पण तिलाही खोटं वाटलं. तिलाही तेच वाटलं की घरी आमचे भांडणं आहेत त्यामुळं त्याला यायचं नाही म्हणून तो खोटं शेजारी कुणाला तरी फोन देऊन बोलायला लावलेला आहे. दोघींनी फोन ठेवला आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आता दुर्लक्ष केल्यानंतर त्याचं जे आय कार्ड होतं त्या आय कार्डच्या ॲड्रेसवरून डायरेक्ट ॲम्ब्युलन्स त्यांच्या दारात आली. आणि ज्या वेळेला ॲम्ब्युलन्स दारात आली त्यावेळेला ह्यांना ती गोष्ट खरी वाटली आणि दुघी हांबरडा फोडून रडत होत्या. पण रडताना दुघीही एकच म्हणत होत्या. बायको म्हणायची तुझ्यामुळं माझा नवरा गेला आणि आई म्हणायची तुझ्यामुळं माझा पोरगा गेला. आता दुघीमुळं तो गेला हे दुघीलाही माहीत असते. माझं सांगायचं एकच तात्पर्य आहे की तुम्ही जेव्हा सासू सुना खूप भांडणं खेळताय त्याचा खरा त्रास ना गडी माणसाला होतोय. माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे, ज्या वेळेला आईचं आणि बायकोचं भांडण लागतंय तेव्हा खरं मरण तर त्या मुलाचंच होतंय बरं का. कारण त्याला कसं आहे, बायकोला काय बोलावं तर आईला राग आणि आईला काय बोलावं तर बायकोला राग. त्यामुळे बिचारा कुणालाच काय बोलू शकत नाही. एक वेळा मग असा जीवही त्यामध्ये गमवावा लागतो. किती जण तरी आहेत बायकोच्या आणि आईच्या भांडणामध्ये आत्महत्या करणारे, बायकोच्या आणि आईच्या भांडणामध्ये अपघात होणारे. तर बायांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं काय वाद तंटे असतील तर तुमच्यात मिटवा, घडी माणसापर्यंत जाऊ देऊ नका.
कारण कसं असतं, याचा जास्त त्रास त्यांना होत असतो, ते बोलून नाहीत दाखवत, पण खूप काही सहन करावं लागतं. आणि खरं तर घरात सुनेनं आणि सासूनं जर जमवून घेतलं तर त्या घरासारखा दुसरा कुठला स्वर्गच नाही.